5व्या टप्प्यातलं महाराष्ट्रातलं जे मतदान आहे ते संपन्न झालेलं आहे। 6 वाजून गेलेले आहेत। मतदानाची वेळ जी आहे ती संपलेली आहे। अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला तर अनेक ठिकाणी काहीसा अल्प प्रतिसाद पाहायला मिळाला। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मतदानाचं ढिसाळ नियोजन पाहायला मिळालं आणि अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। मुंबईतील विलेपार्ले, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील बिंबिसार नगर, बोरिवली, दहिसरसह अनेक भागात मतदानाला विलंब होत असल्याची तक्रार मतदारांनी केली आहे। निवडणूक आयोगाच्या बूथ नियोजनावर मतदार संतप्त झालेत। मतदानाला विलंब होत असल्याने काही जण मतदान न करताच निघून गेलेत तर काहींनी तासनतास उभं राहून देखील आपलं मतदान केलेलं आहे। निवडणूक आयोगाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका आम्हाला बसत असल्याची टीका तक्रार मतदारांनी केलेली आहे। ही 4 ठिकाणची दृश्य विलेपार्ले, बिंबिसार नगर, बोरिवली आणि मुंब्रा अशा सगळ्याच ठिकाणी खरं तर भल्या मोठ्या रांगा अजूनही पाहायला मिळतात। आणि या सगळ्याबद्दलचे आपण अपडेट आपल्या विविध रिपोर्टरकडून जाणून घेऊयात। विलेपार्लेमधून कृष्णा केंडे आपल्या सोबत असणार आहेत, तर गोरेगावच्या बिंबिसार नगरमधून सुशांत सावंत आपल्या सोबत असेल, तर नाशिकमधून संजय महाजन देखील आपल्या सोबत असतील। आपण सुरुवातीला विलेपार्लेमध्ये जाऊयात। कृष्णा केंडे आपल्या सोबत आहे। कृष्णा, सध्या काय चित्र पाहायला मिळते? मतदानाची वेळ तर संपलेली आहे पण अजूनही तुझ्या पाठीमागे रांग मला पाहायला मिळते। निश्चितच दीपक, हे चित्र जे आहे ते विलेपार्लेचा आपण पाहतो आहोत। भानुदास भुता या शाळेतला आहे। 6 वाजून गेलेत मात्र अजूनही बघितलंस तो तू प्रचंड रांगा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। वार्ड क्रमांक 167, बूथ क्रमांक 83, 84, 85, 86 आणि 87 अशी ही बूथ आहेत आणि हा अजूनही आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती इथे रांगा पाहायला मिळतात। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। किती वेळापासून आपण रांगेमध्ये उभा आहात? कशा पद्धतीने हे सगळं सुरू आहे? इथे 1.5 तास झाला आहे आणि चांगल्या पद्धती आहे आणि लाईन जरा स्लो चालू आहे, बस एवढंच, पण सिस्टम चांगली आहे। आणि काय संध्याकाळी मतदान प्रक्रिया थोडी स्लो चालू आहे असं वाटतं? मामूली ठीक आहे, तेवढं तर होणारच ना, नाही का 5 वर्षांनी एकदाच येतो ना हे सगळं प्रसंग, म्हणून काय हरकत नाही, चांगलं आहे। पण सिस्टम चांगली आहे आणि गरमी जरा कमी झाली आहे, संध्याकाळ आहे। ठीक आहे, आपल्यासोबत आणखी काही मतदार आहेत। किती वेळापासून तुम्ही रांगेमध्ये उभा आहात? नियर अबाउट 2 तास झालं आहे आतापर्यंत उभा आहे आम्ही। बरं, काही आतमधून तुम्हाला सांगण्यात आलं का 6 वाजून गेलेत? नाही, आतापर्यंत काहीच नाही। बाकी ते मतदान केंद्राचे सहयोगी आहेत ते सांगितले की क्यूबमध्ये उभा राहा आणि पुढे ते लोक आय थिंक काहीतरी मॅनेज करणार आहे की सगळ्यांचं वोट पडलं पाहिजे। ठीक आहे, काय प्रतिक्रिया? किती वेळापासून तुम्ही उभा आहात? 1.5 तास झाले साहेब, पण आपली ड्युटी पूर्ण करूनच जाणार आहे आम्ही। निश्चित आपण पाहतोय की 1.5 तासापासून हे सगळे उभे आहेत आणि ह्या वेगवेगळ्या रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अजून 1.5 तास तरी हे मतदान चालेल अशी सध्याच्या या रांगेवरनं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे जवळपास 1 ते 1.5 तास लोक विलेपार्लेमध्ये रांगेत उभं असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कृष्णा, तू राहाच आपल्यासोबत, आपण गोरेगावच्या बिंबिसार नगरमध्ये जाऊयात। सुशांत सावंत आपल्यासोबत आहे। सुशांत, जे चित्र विलेपार्लेमध्ये होतं तसंच काहीसं चित्र तुझ्या इथे देखील आहे? अगदी दीपक, आपण जर बघितलं असेल तर 6 वाजल्यानंतर हा गेट जो आहे तो बंद करण्यात आला आणि आपण जर बघितलं असेल तर काही मतदार जे आहेत ते पुन्हा एकदा परत गेलेत, कारण हा गेट बंद केल्यानंतर कुणालाही आतमध्ये प्रवेश दिला जात नाही। जे 6च्या अगोदर या आतमध्ये गेले त्यांनाच आता मतदान करू दिले जाते। आपल्यासोबत काही इथले रहिवासी आहेत, मतदार आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय सांगाल, आज सकाळपासून आपण इथे बघत होतो, मोठ्या रांगा होत्या, कुठेतरी नियोजन ढिसा पाहायला मिळालं, तुम्हाला किती वेळ लागला मतदान करायला? मी सकाळी 7:20 इथे मतदानाला आलो तरी मला 1.5 तास लागला होता मतदान करायला। बिंबिसार ही उच्चभ्रू वस्ती आहे जिथे प्रत्येकजण AC लावून झोपतो। अशा ठिकाणी ज्या प्रकारचं मतदान केंद्रांनी उभारलं हे खूपच लज्जास्पद आहे। काही तिथे पंखे नाही, काय सोय नाही आणि अशा परिस्थितीत लोक तासनतास उभी होती मतदान करण्यासाठी, असं मी म्हणेन। एक खूप लज्जास्पद गोष्ट। तुम्हाला किती उशीर लागला? मला तर 2.5 तास लागले आणि फारच ढिसाळ कारभार होता। एकदम संतपणे मतदान चालू होतं। महिला विना पाण्याशिवाय, पाण्याची सोय नाही, पंख्यांची सोय नाही, विना पाण्याशिवाय म्हणजे 2.5 तास
आपण जर दीपक बघितलं असेल तर या ठिकाणी हे जे मतदार होते त्यांना 2 ते 2.5 तास लागले. तर आपण जर बघितलं असेल तर आपल्या स्वाभाविकच सुशांत, जर आपण पाहायचं झालं तर तिथे पाण्याची सोय नव्हती, सोबतच ढिसाळ नियोजन होतं अशी तक्रार हे सगळे मतदार करत असल्याचं पाहायला मिळतंय. पण सुशांत, तू राहाच आपल्यासोबत, आपण नाशिकला जाऊयात. संजय महाजन आपल्यासोबत आहे. संजय, मुंबईतली आपण परिस्थिती बघितली की विलेपार्ले असेल, बिंबिसार नगर असेल, गोरेगाव मधलं, नाशिकमधली काय नेमकी परिस्थिती आहे, उत्तर महाराष्ट्रातली काय नेमकी परिस्थिती आहे? नक्कीच दीपक, आपण जर का बघितलं तर लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवाचा आज राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान आहे. आणि आपण जर का बघितलं तर मतदानाची वेळ ही संपलेली आहे. तरीसुद्धा नाशिकमधील आपण ज्या BD भालेकर मतदान केंद्रावर आहोत, या अशा प्रकारचं चित्र आपण बघू शकतोय. अजूनही अनेक महिला मतदार, पुरुष मतदार हे रांगेत आहेत. या मतदान केंद्रावर जवळपास 5 ते 6 बूथ आहेत आणि अजूनही 400 ते 450 मतदार या ठिकाणी रांगेत उभे आहेत. म्हणजे साधारणतः अजूनही याची वेळ जर निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे म्हटली तर हे संपूर्ण मतदार संपेपर्यंत जवळपास 1 ते 1.5 तास होणार आहे. आणि त्यामुळे मतदान प्रक्रियेची जी पद्धत आहे ती थोडी संत गतीने चालू आहे. नाशिक शहरातच सर्वच जवळपास मतदान केंद्रावर ही परिस्थिती आहे आणि उकाड्यानेही नागरिक त्रस्त आहे. मात्र अनेक नागरिक हे सकारात्मक भूमिका घेऊन या ठिकाणी उकाड्याचा त्रास सहन करून सुद्धा अनेक तासांपासून रांगेत उभे आहेत. दीपक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.